नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन रायझिंग स्कॉलर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणारा जो पुरस्कार आहे, त्या पुरस्कारासाठी अटी व निकष कोणते आहेत या संदर्भाने आजचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. अतिशय डिटेलमध्ये हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. ज्या शिक्षकांना शिक्षिकेला वाटतं की मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी पुरस्कार प्रस्ताव दाखल करायचा आहे, तर या अटी तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम, शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. शिक्षक मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्ष आवश्यक आहे. शिक्षकाचे मुख्याध्यापकाचे मागील 5 वर्षे गोपनीय असणं आवश्यक आहे. विभागीय चौकशी सुरू असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावं लागेल. शिक्षकांनी केलेल्या लगेच्या 5 वर्ष सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाद्वारे करण्यात येईल. प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत. शिक्षकाच्या सेवेतील कार्यपद्धतीबाबत व निर्व्यसनी असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. एकदा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र राहता येणार नाही. एक शिक्षक कोणत्या एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. एकापेक्षा जास्त संवर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केले जातील. बघा, हे जे अटी आहेत त्या अटी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जे काही पुरावे तयार करणार आहात प्रस्तावासोबत जोडण्यासाठी तयार करण्यात येणारे सर्व पुरावे एक मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ते शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रमाणित करणं आवश्यक आहे. किमान सेवा 10 वर्ष असावी. मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल आपल्याला जोडावे लागतील. त्याचबरोबर विभागीय चौकशी सुरू असल्याबाबतचं शिक्षणाधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागेल. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिनियुक्त जे शिक्षक असतील त्यांचं आवेदन ॲप्लिकेशन स्वीकारलं जात नाही. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, एकदा का तुम्ही राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला तुम्हाला, त्यानंतर तुम्ही त्या पुरस्कारासाठी परत पात्र होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी विहित करण्यात आलेले आहेत. सदरील अटींची पूर्तता करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी बघा, एक शिक्षक जो आहे तो एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असतो. एकापेक्षा जास्त अर्ज आपल्याला करता येणार नाही. आता आपण गुणांकन पाहणार आहोत. निकष 1, आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत इयत्ता 10वी इयत्ता 12वी व व्यावसायिक पदविका DED पेक्षा अधिकतम अर्हता. ब निकष काय सांगतो, उच्च प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवी व व्यावसायिक पदविका DED पेक्षा अधिकतम अर्हता. माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवीधर व व्यावसायिक पदवी BEd BPed AM व त्या समकक्ष पेक्षा अधिकतम अर्हता. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत पदव्युत्तर व्यावसायिक पदवी BEd BPed किंवा त्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिकतम अर्हता. आता बघा, निकष 1 आहे अर्हतेच्या संदर्भाने आपली जी नियमित शैक्षणिक अर्हता असून देखील पुढची शैक्षणिक अर्हता अधिक 1 स्तरची अर्हता आपण पुढे घेतलेली असेल तर आपल्याला 2 गुण मिळतील. आणि जर तुम्ही MPhil PhD पदवी प्राप्त केली असेल तर 3 गुण मिळतील. कमाल गुण 3 असतील. आता पहा, या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या रेग्युलर शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा जर घेतलेला असेल तर तुम्हाला 2 गुण किंवा 3 गुण, मॅक्झिमम 3 गुण मिळतात. तर अशा प्रकारे आपण 1 by 1 निकष आता आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त अटी आणि शर्तीच्या संदर्भाने आपण बनवलेला आहे. पुढील व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.